श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार झाले कैसी विस्तारुनी आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे एक वत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा, पूर्वी वृत्तांत ऐकला ऐसा कथा सांगितली विप्रस्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरु उपदेशी, देह वासना सतात येसी पंचवत्व पावली तयेवेळी. झाला जन्म पुढे तिसी कारंज नगर उत्तर देशी, वाज सेनीय शाखेसी विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तियेसी नाम अंबा भवानी ऐसी, आरोपिती स्नेहसी माता पितरी परियसा. वर्धता माता पित्या गृही वाढली कन्या अति स्नेही, विवाह करीती महोत्साही देती विप्रासी तेची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जान, त्यासी दिधली कन्यादान अति प्रीती करुनिया. तया माधव विप्रा घरी शुभाचारे होती नारी, वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे. पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग एक मानसी, प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्ती पुरस्कर. मंदवारी त्रयोदशीसी पूजा करती अतिविशेषी, संवत्सरे झाली षोडशी अंतर्वत्नी झाली एका. मास तृतीय पंचमेसी उत्साह करीती अनेक हर्षी, उत्तम डोहाळे होते तियासी ब्रह्मज्ञान बोलत असे. ऐसा क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक, पाहुनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तयवेळी. जातक कर्म करी तो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणादान, ज्योतिषी सांगत सुलक्षण लग्न सत्वर पाहोनिया. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मूर्त परवा असे विशेषी, कुमार होई कारणिक पुरुषी गुरु होई सकळिका. याचा अनुग्रह होई ज्यासी तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य होईल प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण. अष्टई सिद्धी याचे दारी ओळंगतील निरंतरी, नवनिधी याचे घरी राहती एक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात, याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होतील परियसी. होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसतसे भरवसी, संदेह न धराव मानसी म्हणून करीती नमस्कार. सांगोनी गेले ब्राह्मण माता पिता आनंदघन, दृष्टी लागेल म्हणून निंबलोन ओवाळीते. वार्ता फाकली नगरात अभिनव देखील म्हणत, उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळ जन. नगर लोक इष्टमित्र पहावया येती विचित्र, दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कवणासी. माय मोहे जनक जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोनी, रक्षा बांधिती कृष्ण सुते. परमात्मा अवतारे दृष्टी केवी संचारे, लौकिक धर्म सत्कारे माता पिता संरक्षिती. वर्तता येणे परी दिवस दहा झाली यावरी, नामकरण संस्कारी ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्राम देव म्हणत जन्म नाम झाले प्रख्यात, नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे. ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीती करी, माता म्हणत सेरी न पुरे क्षीर बाळकासी. पतीसी म्हणे तये वेळा स्तनी दूध थोडे बाळा, एखादी मिळवा का अबला स्तनपान द्यावया. अथवा अना अजा एक आपुले स्तने न शमे भूक, ऐकोनी हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य करे. स्तनी स्पर्श होताची करा 32 धारा वाहे क्षीर, वस्त्र भिजवणी विचित्र वाहो लागे भूमीवरी. विस्मय करीती जनकजननी प्रकटन करीती गौप्य गुणी, नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळविती. पाळण्या घालुनी बाळकासी पर्यंत गायी अति हर्षी, न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे महीवरी. वर्धता बाळ येणे परी माता पिता ममत्कारी, वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ कवणासवे. माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसी, चिंता करीतसे मानसी मुके होईल म्हणून. पुसती जान ज्योतिषासी बोल नये काय यासी, उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी. सांगती जान ज्योतिषी आराधावे कुलदेवतासी, अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी अन्न घालावे तिन्ही वेळा. एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके, बाळ बोलू शिके म्हणून सांगती विनोदे. हासोनी ओंकार उच्चारी बाळ अनिक नेने बोल केवळ, विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी. एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले, श्रवणी ऐकता बोल सकळ जाणून न बोले कवण्या गुणे.
काही केली या न बोले सुता, चिंता करीती माता पिता, पुत्रासी झाली वर्षे साता, मुका झाली दैवयोगे. 7वे वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजीसी, पुसताती समस्त ब्राह्मणांसी, केवी करावे म्हणून या. विप्र म्हणती तया वेळा, संस्कारावे ब्राह्मण कुळा, उपनयना वेगळा अष्टवरुषे होऊ नये. माता पिता चिंता करीती, उपदेशावे कवणे रीती, मुका असे हा निश्चिती, कैसे दैव झाले आम्हा. कैसे दैव आपुले, ईश्वर गौरी आराधिले, त्रयोदशी शिवासी पूजिले, वाया झाले म्हणत असे. ऐसे नाना परी देखा, जननी करी महादुःखा, जवळ येऊनी बाळक संभोकित मातेसी. घरात जाऊनी तये वेळा, घेऊन आला लोखंड सबळा, हाती धरिताचे निर्मळा, झाले सुवर्ण 52 कशी. आणवणी देत असे मातेसी, विस्मय करी बहुवसी, बोलावूनी पतीसी, दाविती झाली तयवेळी. गौप्य करीती तये वेळा, मंदिरात नेले तया बाळा, पाहती त्याची बाळलीला, अनेक लोह हाती देती. अमृत दृष्टी पाहता स्वामी, समृद्धी झाली सर्व हेमी, विश्वास धरिती मनोधर्मी, होईल पुरुष कारणिक. मग पुत्रा ते अलिंगोनी, विनविता ती जनक जननी, तू तारक शिरोमणी, कारणिक पुरुष कुळदीपका. तुझेनी सर्वस्व लादले, बोलता आम्ही नाही ऐकले, अज्ञान मायेने वेष्टिले, मुके ऐसे म्हणो तुझ. आमुचे मणीची वासना, तुवा पूर्वावी नंदना, तुझे बोबडे बोला आपणा, एक व्हावे पुत्र राया. हास्यवदन तये वेळा, यज्ञोपवित दावी गळा, कटी दाखवी मौंजी मेखला, मनोनी दाखवी मातेसी. संध्या करोनी मातेसी, दावी बाळ संतोषी, मौजी बांधिताची आपणासी, येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषती, विद्वान ज्योतिषी पाचारिती, व्रतबंध मुहूर्त पाहती, सर्व आयती करती झाले. केली आयती बहुता परी, रत्नखचित अलंकारी, माय मोहे प्रीती करी, समारंभ करिता ती. चतुर्वेदी ब्राह्मण येती, शाखा परत्वे वेद पडती, इष्ट सोयरे दाई जगाती, समस्त आले तया भवना. नाना परीचे शृंगार, उभारिले मंडप अपार, आनंद करीतसे द्विजवर, अपार द्रव्य वेचितसे. नगर लोक विस्मय करते, मुख पुत्रासी एवढी आयती, द्विजाला आगली असे भ्रांती, वृथा करीतो द्रव्य आपुले. इतुके वेचुनी पुत्रासी, व्रतबंध करील परियसी, गायत्री केवी उपदेशी, करील आचार कवणे परी. एक म्हणती होका भलते, मिष्टांना मासी मिळते, देकार देतील हिरण्य वस्त्रे, चाड नाही त्याच्या मंत्रा. ऐसे नाना परीचे लोक विचार करीती अनेक, माता पित्या अत्यंत सुख, देव देवक करिताती. चौल कर्म एरे दिवशी, भोजन चौल मनीसी, पुनरपी अभ्यंग करून हर्षी, यज्ञोपवीत धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करती, समस्त सहभोजन करावया गृहात घेऊन गेली माता. भोजन करीन माते सवे, निरोप घेतो एका भावे, मौजी बंधन करावे म्हणून आला पित्याजवळी. विधियुक्त मौंजी देखा, बंधन केले त्या बाळका, सुमुहूर्त आला तत्काळी का, मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी, उपदेश देता परियसी, बाळ उच्चारी मनोमानसी, व्यक्त न बोले कवना पुढे. गायत्री मंत्र कुमारासी होता, भिक्षा घेऊन आली माता, वस्त्रभूषणे रत्न खचिता, देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊन करी, आशीर्वचन देती नारी, बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी, आचार धर्म वर्तत असे. दुसरी भिक्षा देता माता, उच्चार केला यजुर्वेदा, लोक समस्त तटस्था, माथा तुकीती तयेवेळी. तिसरी भिक्षा देता माता, सामवेद पढे आता, ऋचा गायन करीत तिन्ही वेद म्हणत असे. सभा समस्त विस्मय करी, पिता हर्ष निर्भरी, मुके बोले वेदचारी, म्हणती होईल कारणिक. याते म्हणू नय नर, होईल देवाचा अवतार, म्हणून करीती नमस्कार, जगद्गुरु म्हणून या. इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे एक, तुवा उपदेश केला एक, भिक्षा माग म्हणून. नव्हेची बोल तुझे मिथ्या, निर्धार झाला माझ्या चित्ता, निरोप द्यावा आम्हा त्वरिता, जाऊ तिथे आचरावया. आम्हा आचार ब्रह्मचारी, भिक्षा करावी घरोघरी, वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियसा. ऐकोणी पुत्राचे वचन, दुःखे दाटली अतिगहन, उदके भरली लोचनी, आली मूर्छना तयवेळी. निर्जीव होऊन क्षणैक करीती पाहिली महाशोक, पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा भाऊ. आमुते रक्षिसी म्हणून होती आशा बहुमनी, न बोलसी आम्हा सवे याची गुणी, मुके म्हणविसी आपणासी. ना ऐको कधी तुझे बोल, आता ऐकता संतोष होईल, ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परी देखा, पुत्रासी म्हणे ती बाळिका, आलिंगोनी कुमारका, कृपा भाकी तयवेळी. ऐकोणी मातेचे वचन, बाळक सांगे ब्रह्मज्ञान, नको दुखवू अंतःकरण, आम्हा कारणे माते असे. तू ते आणखी पुत्रचारी, होतील माते निर्धारी, तुझी सेवा परोपरी करीती मनोभावे. तू आराधिला शंकर, जन्मांतरी पूर्वापार, म्हणून मस्तकी ठेवीती कर, मग जाहले जाती स्मरण.
पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित, श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपता दिसत असे तो बाळक. देखोनी माता तयेवेळी नमन केले चरण कमळा, श्रीपाद उठून अवलीळा सांगती गौप्य अवधारी. ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी ओ गुप्ती, आम्ही संन्यासी असो येती अलिप्त असो संसारी. याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था, कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती. येणे परी जननीयसी गुरुमूर्ती सांगे विनयसी, पुनर्पी विणवी पुत्रासी ऐथा श्रोते एकचित्ते. पुत्रासी विनवी तये वेळे माते सांडूनी तुम्ही जरी जाल, अनेक कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्रराय. धाकुटपणे तुम्ही तापस धर्मी कवन आहे हर्ष, धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे. ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्मपरा, मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा गणती पुण्य अपरंपार. मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अति समर्थ, मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग एका पठन करावे वेदाधिका, विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिक लादावे. यज्ञाधिक कर्म साधुनिया तदनंतर संन्यास करणे न्याय, येणे विधी संन्यास असे मुख्य अग्राह्य संन्यास बाळपणी. समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मणीची वासना पुरवावी, तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे. ऐकोणी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान, एक नाम धारका सुमने म्हणून सांगे सिद्ध मुनी. गंगाधराचा नंदन विन्वितसे नमुन, ते परीसा श्रोते जन श्री गुरु चरित्र विस्तार. पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका, महाराष्ट्र भाषे करुणी टीका सांगत असे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरि बाळ चरित्रा लीला वर्णनम नाम एकादशोध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.